मेंढामाल येथे लागलेल्या आगीमध्ये 5 ते 6 कुटुंबांच्या झोपड्या जळून खाक। नगरसेवक युनुस शेख आणि सहकारी मित्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी घटना टळली। सिंदेवाही मेंढामाल येथे राष्ट्रीय महामार्गालगत राहणाऱ्या छत्तीसगडमधील 5 ते 6 कुटुंबांच्या तात्पुरत्या झोपड्यांना सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। काही दिवसांपासून या कुटुंबियांच्या मूळ गावी लग्नकार्य असल्याने सर्वजण छत्तीसगडला गेले आहेत। हे कुटुंब सिंधीच्या झाडापासून तयार होणाऱ्या झाडूंचा व्यवसाय करतात, ज्यासाठी त्यांना या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहावं लागत होतं। दरम्यान गिराकण मालिया यांच्या कुटुंबातील एक नातलग झोपडीतून झोपून असल्याचं दिसून आलं। मात्र आग लक्षात येताच ती वेळ बाहेर पडली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळलाय। यावेळी काही कामानिमित्त तळधुईकडे जात असलेले नगरसेवक युनुस शेख आणि त्यांचे सहकारी मित्र रितेश घुमे आणि गौरव इजमुलवार यांनी धूर पाहून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तातडीने सिंदेवाही अग्निशमन दलाशी संपर्क साधत बचाव कार्य सुरू केलं। अग्निशमन दलातील प्रतीक जयस्वाल आणि त्यांच्या टीमनं तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली आणि झोपड्या ज्वलनशील साहित्याच्या सहाय्याने आग वेगानं पसरू शकत होती। मात्र दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईने परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात आली। सिंदेवाही पोलीस प्रशासन देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी परिसर सुरक्षित ठेवत गर्दी नियंत्रणात ठेवली, ज्यामुळे मदत कार्य सुरळीत विना अडथळा पार पडले। या आगीमध्ये झोपड्या, कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक सामान जळून खाक झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नगरसेवक युनुस शेख यांनी या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी छत्तीसगड सरकारनं तातडीनं मदत कार्य सुरू करावं अशी मागणी केली असून प्रभावित कुटुंबांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली।